पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 4 ओवी नंबर 91 ते 100. ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामधील या ओव्यांमध्ये माऊली ज्ञानोबाराय कर्म, अकर्म आणि नैष्कर्म यांचे अत्यंत सूक्ष्म तत्व समजावून सांगतात. मनुष्य जगात राहून अनेक कर्म करतो, परंतु ज्याच्या मनात कर्तेपणाचा अभिमान नसतो आणि कर्मफळाची आसक्ती नसते, तो कर्म करीत असूनही कर्मबंधनात अडकत नाही. या ओव्यांमध्ये ज्ञानी पुरुषाची अवस्था सुंदर दृष्टांतामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी सांगितले आहे. ते आपण एका एका ओवीच्या माध्यमातून पाहू. पाटी जे निषिद्ध म्हणिपे, तेही बुझावे स्वरूपे, हे तुलेनी येत काही न गुंफे आपैसेची. ज्या कर्मांना शास्त्रांनी निषिद्ध कर्म म्हटलं आहे, त्यांचे हे खरे स्वरूप समजून घ्यावे. कर्म, अकर्म आणि निषिद्ध कर्म यामध्ये अज्ञानाने गोंधळ निर्माण करू नये. हे तत्व अतिशय शांतपणे आणि योग्य विवेकाने समजून घेतलं पाहिजे. एरवी जग हे कर्माधीन, ऐसी याची व्याप्ती गहन, परिते असो आईके चिन्ह प्राप्तांचे गा. हे संपूर्ण जग कर्माच्या अधीन आहे आणि कर्मतत्व अत्यंत गूढ व व्यापक आहे. परंतु आता आत्मज्ञान प्राप्त झालेल्या ज्ञानी पुरुषाची लक्षणं ऐक, ज्यामुळे खऱ्या नैष्कर्म्याची ओळख तुला पटेल. कर्मण्य कर्म ह्या पश्येद कर्मणी च कर्म ह्या, सबुद्धिमान मनुष्य युस युक्ता कृष कर्म कृता. जो मनुष्य कर्म करत असतानाही स्वतःला अकर्मी समजतो आणि बाह्य अकर्मामध्येही कर्माचे स्वरूप ओळखतो, तोच खरा ज्ञानी आहे. तो योगयुक्त असून सुद्धा सर्व कर्मे करूनही कर्मबंधनापासून मुक्त राहत असतो. जो सकळ कर्मी वर्तता, देखे आपुली नैष्कर्म्यता, कर्मसंगे निराशता फळाची या. जो सर्व प्रकारची कर्मे करीत असतो, पण अंतकरणाने स्वतःला अकर्मी समजतो आणि ज्याला कर्मफळाची अपेक्षा नसते, तोच खऱ्या नैष्कर्म्याचा अधिकारी असतो. आणि कर्तव्य ते लागी, जया दुसरे नाही जगी, ऐसिया नैष्कर्मता तरी चांगी बोधला असे. जो केवळ कर्तव्य म्हणून कर्म करतो आणि ज्याच्या मनात दुसरी कोणतीच इच्छा नसते, त्याची नैष्कर्म्याची अवस्था अत्यंत श्रेष्ठ मानली जाते, असे ज्ञानी लोक सांगतात. परी क्रिया कलापो आघवा, आचरतो दिसे बरवा, तरी तो इही चिनी जाणावा ज्ञानी आगा. ज्ञानी पुरुष बाहेरून सर्व व्यवहार आणि कर्म करत असलेला दिसतो, पण या लक्षणावरून त्याला ओळखावे की तो अंतकरणाने कर्मबंधनापासून मुक्त असतो. जैसा काजळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. जसा एखादा मनुष्य पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहतो, तरी तो त्या प्रतिबिंबाला स्वतः समजत नाही, अगदी त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुष देह आणि कर्म यांच्याशी स्वतःची खरी ओळख कधीच जोडत नाही. अथवा नावे हनजोरिगे, तो थडियेचे रुख जाता देखे वेगे, तेची साचो कारे जो पाहो लागे, तमरुक म्हणे अचळ. नावेत बसलेल्या मनुष्याला किनाऱ्यावरील झाडे चालत असल्यासारखे दिसतात, पण विचारपूर्वक पाहिल्यानंतर
त्याला समजतं की झाडे स्थिर आहेत आणि नाव चालते आहे, त्याप्रमाणे अज्ञानामुळे कर्माचे भास नेहमीच या माणसाला वेगळे वेगळे वाटत असतात. तैसे सर्व कर्मी असने, ते पुढे मानुनी वायाने, मग आपण पेजो जाणे नैष्कर्म ऐसे. जो मनुष्य या सर्व कर्मांमध्ये राहून सुद्धा त्याचा संबंध केवळ बाह्य आहे असे समजतो आणि स्वतःचे आत्मस्वरूप ओळखतो, तोच खरा निष्कर्म्य प्राप्त केलेला पुरुष मानला पाहिजे. आणि उदो असते चिनी प्रमाणे, जैसे न चलता सूर्याचे चालणे, तैसे निष्कर्मत्व जाणे कर्मची असता. जसा सूर्य प्रत्यक्ष स्थिर असूनही उगवतो आणि मावळतो असं दिसतं, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष कर्म करत असून सुद्धा अंतकरणाने अकर्मी आणि मुक्त असतो. तो मनुष्य सारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळी जळा माझी न बुडे भानुबिंब. ज्ञानी पुरुष बाहेरून सामान्य मनुष्यासारखा दिसतो, परंतु त्याला देह अभिमान नसतो. जसं पाण्यात बुडलेले सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात बुडत नाही, तसा ज्ञानी मनुष्य संसारामध्ये राहून सुद्धा संसार बंधनात अडकत नाही, मोहमायेमध्ये राहून सुद्धा मोहमायेच्या अधीन राहत नाही. की या ओव्याच्या माध्यमांमधून माऊली ज्ञानोबा सांगतात की कर्म सोडणं हे निष्कर्म नाही, तर कर्म करताना अहंकार, आसक्ती आणि फळाची अपेक्षा सोडणं हा खऱ्या अर्थानं त्याग आहे, खरं नैष्कर्म्य आहे. आणि ज्ञानी पुरुष जगात राहून सर्व कर्तव्य पार पाडतो, पण अंतकरणाने तो सदैव मुक्त आणि आत्मस्वरूपात स्थित असतो. रामकृष्ण हरी. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. क्रमशः ज्ञानेश्वरी वाचन की 4थ्या अध्यायामधील 100 ओवी पूर्ण झाले आहेत. पुढील ओवी आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.